सगळ्याच पक्षांनी निवडणुकीची मोर्चाबंदीला सुरुवात केलेली आहे। अशात मनसेकडून काही होताना आपल्याला दिसत नाही। मनसेचं नव्या वर्षापासून संकल्प काय असणार? मनसेची बांधणी आपण जर पाहत असाल की विविध उपक्रम, लोकोपयोगी कार्यक्रम, ही निवडणूक आली म्हणून नाही तर सातत्याने गेल्या 18 वर्षापासून मनसे जनतेसाठी काम करते आहे, कास्तकारांसाठी काम करते आहे, सर्वसामान्यांसाठी काम करते आहे, माता भगिनींसाठी काम करते आहे। अनेकशे आंदोलन, अनेकशे मोर्चे या माध्यमातून त्यांना न्याय मिळवण्याचं काम मनसे करते आहे। मनसे हा एकमेव पक्ष माझ्या मते असा आहे की जो 5ही वर्ष कार्यरत असतो आणि इतर जे पक्ष आहेत ते केवळ इलेक्शनच्या अगोदर जागे होतात, खोटे आश्वासन देतात, निवडून येतात आणि लोकांच्या छाताडावर बसतात, असं माझा स्पष्ट आरोप आहे। मनसेची बांधणी या विदर्भामध्ये अतिशय चांगली आहे। येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण सन्मान्य साहेब आता जो आदेश देतील त्याच्यानुसार मनसे इथं सीटा लढणार आहे, लोकसभा लढणार आहे आणि लोकसभा नुसती लढायची म्हणून लढणार नाही आहोत तर त्याच्यामध्ये आमचा विजयसुद्धा निश्चित होणार आहे। मी हे तुम्हाला आज ठामपणे सांगू इच्छितो। शेवटचा प्रश्न, तुम्ही मनसेचे नेते आहात आणि मनसाध्यक्ष राज ठाकरे यांचे अतिशय जवळचे आहात। उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर सध्या अशी चर्चा सुरू आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार। विषय असा आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे फार प्रगल्भ विचाराचे नेते आहेत। हे मीच नाही तर देश नाही तर जग सांगतं आणि एकत्र येणार की नाही येणार तो निर्णय सन्मान्य साहेबच घेतील, तो विषय आमच्या लेवलचा नाही। परंतु हे सध्याचं जे चित्र आपण पाहतोय की शिवसेना काँग्रेससोबत गेली, राष्ट्रवादीसोबत गेली, त्याच्यानंतर भाजपा अर्धी राष्ट्रवादी घेतली, अर्धी सेना घेतली, हे एवढं घाणेरडं राजकारण। आणि मला तरी असं वाटतं की ठाकरे समर्थक म्हणून तुम्हाला काय वाटते, नेमकं दोघं भाऊ एकत्र यायला हवं का? नाही, हे घाणेरडं राजकारण समजा नसतं झालं तर निश्चितच मी त्या मताचा राहिलो असतो, परंतु या महाराष्ट्राला खाईत नेण्याचं काम त्यांच्या हाताने कुठं ना कुठं झालेलं आहे, या मताशी मी सहमत आहे। नक्कीच आपण बघतोय की जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांना सगळ्या सोयी सुविधा देण्यात सरकार निकामी ठरत असल्याची टीका मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केली। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।